पहा, मी ॲक्च्युली बाय द वे पुण्यावरून इकडे आलेलो आहे आणि शिळफाट्यावरून जे बघितलं मी ॲक्च्युली तर प्लॅनिंग फेल म्हणजे जिथं रोड वायडिंग ठेवलेले आहेत आणि आता वाहनं जे आहेत ते वाहनं पॉप्युलेशनपेक्षा पण जास्त आलेले आहेत, याच्यात काही दुमत नाही. आणि नागरिकांमध्ये पण थोडं एक दिसून येतं की तुम्हाला ज्या डायरेक्शनने जायचं आहे ती डायरेक्शन जर जाम झाली तर लगेचच ते दुसरी लेन पकडतात आणि येणाऱ्या वाहनांना देखील त्याचा त्रास होतो. त्यामुळे प्लॅनिंग ही फक्त प्लॅनरचीच फेल झाली नाही मी असं म्हणणार नाही. शेवटी पोलिसांचं पण कर्तव्य असतं की कम्युटर्सला लेन चेंज करू न देणार किंवा पूर्ण वन वे जे आहे तो पूर्ण टू वेमध्ये दोन्ही एकाच डायरेक्शनला जातील तर ते ट्रॅफिक कंडिशन ते होणारच आहे. आणि याचा त्रास जो आहे तो नॉट ओन्ली फक्त कल्याणमधील स्थानिकांना होतो, कल्याणमध्ये जे पण कोणी येतील म्हणजे नागरिक येतील बाहेरून येतील तर त्यांना देखील हा त्रास होतो. त्यामुळे आम्ही अजून विचार करतो की अजून कसं प्लॅनिंग हे करता येईल. आणि ही जी डेव्हलपमेंट चालू आहे म्हणजे MMRमध्ये जी डेव्हलपमेंट चालू आहे त्यामुळंही देखील मेट्रोची आहे त्याच्यामुळे थोडा नागरिकांना त्रास होतोय, कारण त्याच्यात बॅरिकेटिंग्स केलेले आहेत. थोडं रस्त्याची जी रुंदी आहे ती रुंदी पण एकंदरीत साधारणतः कमी झाल्यामुळे हा त्रास होतोय. पण तो हा त्रास जो आहे हा कमी कालावधीसाठी असणार आहे. जेव्हा पूर्ण स्वरूपात जेव्हा विकास होईल तेव्हा कल्याणच काय पूर्ण MMR रिजनमध्ये सर्वांना नागरिकांना रस्ते, मेट्रो, लोकल या सर्व सुविधा उपलब्ध असतील.